आज आता तामसी बुद्धी काय असते याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज. पण ते वाचायच्या आधी मानवी जीवनात बुद्धीला काय महत्व आहे ते आपण एकदा पाहिलंच आहे. पण ते निराळ्या तऱ्हेनं आपल्याला सांगतो. आपल्याला माहिती आहे ना, वेड्याला आपण काय म्हणतो, याचे डोकं बिघडलंय. डोकं बिघडलं म्हणजे काय? डोक्यात काय आहे? डोक्यात बुद्धी आहे. म्हणजे माणसाची बुद्धीच बिघडली तर माणसाचं माणूस पण नाहीसं होत, होय ना? ही त्याची गोष्ट आहे. बुद्धीचे प्रकार काय म्हणतात? उत्तम बुद्धी, मग त्याच्या बरोबर उलट असेल तर वाईट बुद्धी, आणि मधली उत्तमही आहे वाईटही आहे. म्हणजे सात्विक बुद्धी, उलट बरोबर तामसी बुद्धी आणि दोन्हींचं मिश्रण. आपल्यामध्ये दोन्हींचं मिश्रण आहे. सत्वबुद्धी थोडी आहे ना, ज्ञानेश्वरी ऐकायला येतो कशाला? देव हवासं वाटतं म्हणजे सत्वबुद्धी आहेच त्याच्यामध्ये. पण त्याबरोबर तमोगुणी बुद्धी सुद्धा आहे. ती काय आहे ते पाहू आपण. पण मी आपल्याला एक सांगतो की आपण काही करू नका, पण बुद्धी शांत होईल असं काहीतरी उपाय करा. किंबहुना जीवनामध्ये जर काही मिळवायचं असेल तर प्रथम गोष्ट असेल तर विचारशून्यता मिळवायची आहे. अरे मी स्पष्ट सांगतोय, क्षमा करा. विचारशून्यता म्हणजे झोपच झाली की हो, नाही का? जागेपणी जर आपण विचारशून्य झालात तर परमार्थ निराळा नाही. आणि ही सहज समाधी आहे. पण विचारशून्यता हे सुद्धा कमीच आहे. का कमी आहे? व्यवहार करीत असताना, व्यवहाराचा विचार चालू असताना सुद्धा भगवंताची निष्ठा न बिघडणं हे ते लक्षात आलं ना आपल्या? काय मिळवायचंय? काय सांगू आपल्याला? सत्पुरुषाचं अंतरंग सत्पुरुषच जाणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल अवकाळ तिने आत्महत्या केली म्हणे, बरं का? आणखी ग्रंथ लिहिले असते तर, अरे गाढवा हा ग्रंथ तुला धड करत मी आणखी लिहून त्याने काय करायचं होतं? म्हणजे नाही, त्याला ते कळतच नाही. जेवढं काम करायला करता आले तेवढं केलं, चालते झाले. जगाच्या इतिहासात असं उदाहरण आहे का की माझं काम झालं, मी चाललो, तुम्ही आम्ही अंगम गणितम परितम मुंडम झालो तरी राहू की अजून थोडस. घरातली माणसं सुद्धा म्हणतात गेलं तर बरं, तरी डॉक्टर म्हणतो बरं करा की मला. हा, आणि हा पुरुष इन दी प्राईम ऑफ लाईफ ज्याला म्हणतात, अरे जीवन फुलत आहे 20-22 वर्ष, आणि म्हणतो की चला झालं माझं काम. अरे मोठ्या भावाला लढायला लावलं, इतकी या पुरुषाची योग्यता असताना काय सामर्थ्य असते माणसाचं? तेव्हा महाराजांना म्हटलं की काय त्याने अशी समाधी कशी घेतली? तेव्हा ते काय म्हणाले? मी सांगितलं ना, ज्ञानी पुरुष ज्ञानीचे, ते समाधीतून खाली आलेच नाहीत म्हणाले, समाधीतच होते. ही समाधी खरी आहे. चालती बोलती उठता बसताना समाधी. आणि तुम्हाला मला ते शिकायचं आहे. परमार्थ म्हणजे काय? ती बुद्धी अशी भगवंताशी चिकटलेली पाहिजे की काही जरी झालं तरी हा खाली येतच नाही. एक गमतीनं उदाहरण घ्यायचं म्हणजे, अलीकडे नाही का 20-20, 25-25 मजल्यांची घरं असतात, बिल्डिंग बांधतात, आणि 25 मजल्यावरती आहे, त्याला खाली यायची जरूर आहे, सगळी सोय तिथे असते. खाणं पिणं शेवटी मुख माचून सगळं सोय असते, खाली येतच नाही. एखाद्याने जसा विचार केला की मी जन्मभर इथेच राहीन, काय कमी पडणार आहे त्याला? तसं हा भगवंत जो सगळ्या प्रकृतीच्या पलीकडे असणारा, त्याच्याशी ज्याची बुद्धी चिकटून राहिली त्याला डोळे उघडे ठेवून जगायला काय हरकत? हे आपल्याला शिकायचं आहे. मग हे का शिकायचं आहे? त्यालाही कारण आहे. मला असं सांगा, आपण इतकी माणसं इथे आहोत, निरनिराळ्या क्षेत्रातली आहोत, निरनिराळ्या वयाची आहोत, निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले आहोत,
असं सगळं असताना कोणीतरी छातीला हात लावून सांगू शकेल बस मी तृप्त आहे, मला समाधान आहे? नाही. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे, प्रत्येकाला काहीतरी. अरे देव पाहिजे असे ना, पाहिजे. पाहिजे याचा अर्थ काय? काहीतरी कमी आहे म्हणूनच पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ असा की माझं जीवन अपूर्ण आहे. अहो काय गमत सांग तुम्हाला, एक ग्रस्त होते, सगळे उत्तम होत आणि सुदैवाने बायको दिली होती, म्हणजे बाकीची काळजी करायचं कारण नाही. तर त्यांच्या गुरुंनी विचारलं का, म्हणले तुम्हाला काळजी कसली आता? तेव्हा काय म्हणाले, सगळं उत्तम आहे पण माझा ठेवलेला पैसा मुलगा कसा सांभाळेल याची काळजी आहे. बघा आपण माणसाच्या मनाची तऱ्हा कशी आहे. म्हणजे जीवन कसं का असे ना, समाधान नाही. समाधान नाही याचं कारण असं आहे की माझी बुद्धी जशी असायला पाहिजे तशी नाही, बिघडलेली बुद्धी आहे. आणि त्या बिघडलेल्या बुद्धीची जी सीमा आहे त्याला तामसी बुद्धी म्हणतात. यालाच वाईट बुद्धी, दुष्ट बुद्धी, खल बुद्धी म्हणतात ती ही आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचली, आपली सांगितली आणि शेवटी म्हणाले खळाची व्यंकटी सांडू. याचं कारण हे आहे की शेवटी सगळं नरक असेल तर ही दुष्ट बुद्धीने. आता दुष्ट म्हणणं त्याला हे आहे, मी माझे अक्कल चालवत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हणले की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत मागणारी बुद्धी ती सगळी येणं ते दुर्मती, बाकी सगळे दुष्ट बुद्धी आहे, युजलेस त्याला म्हणतो आपण, काही अर्थ नाही त्यामध्ये, अशी ती बुद्धी आहे. बरं, हे बुद्धी आहे काय भानगडी? तर मानवी जीवनाला जो अर्थ आहे तो अर्थ सांगणारी जी आपल्या यंत्रणेमध्ये सोय आहे तिचं नाव बुद्धी आहे. बरं, बुद्धीचं काम काय? जीवनाचा अर्थ सांगणं. आणि तत्वज्ञान म्हणजे तरी काय? तुम्हाला जे अनुभव येतात त्या अनुभवाचा अर्थ करून मी का जगतो आहे हे समजून घेण्याचं नाव तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान अनुभवाधिष्ठित पाहिजे. बर, आणखी एक सांगतो आपल्याला. आपण म्हणतो ना एखादी सावली पडली माणसाची, तो कोणीतरी येऊन गेलं कारण सावली पडली आहे, किंवा बुडबुड आला, खाली पाणी असलं पाहिजे, आणि उघड आहे नाही घ्यायच्यावर. तस जग अशाश्वत आहे ना. जर जग अशाश्वत आहे तर ज्या शाश्वताला लावून अशाश्वत झालंय ते शाश्वत असलं पाहिजे. उघडच आहे. हे शाश्वत कसं आहे? जग अशाश्वत आहे ते शाश्वत आहे म्हणताना शाश्वत हे सत्यरूप असलं पाहिजे. शाश्वत जे टिकणार आहे ते सत्य, आणि सत्य आहे ते पूर्ण असलं पाहिजे. जेथे पूर्णच आहे तिथे समाधान आहे. जर जग अशाश्वत आहे तर त्या जगामध्ये समाधान नसलंच पाहिजे. आणि जर त्या जगाचा मी भाग आहे तर जगाचा मी आहे म्हणून मला समाधान मिळणं कधी शक्य नाही. म्हणजे आय एम अ पार्ट ऑफ समथिंग विच इन इटसेल्फ इज इनकम्प्लीट. हे जगच जे अपूर्ण आहे त्या अपूर्णाचा मी अंश जर आहे तर अपूर्णाचा अंश समाधान टिकेल, पूर्ण होईल शक्यच नाही. मग माझं समाधान कशात पाहिजे? माझं समाधान जगाला धारण करणार, जगाचं अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे त्याला जर मी चिकटतो तरच त्यात समाधान आहे, नाही तर नाही. म्हणून आपण पहिल्यांदा घट्ट धरून ठेवा की आपल्याला जर मिळवायचं असेल, समाधान पाहिजे असेल तर भगवंताशिवाय समाधान नाही नाही नाही. भगवंताला घट्ट धरला पाहिजे. भगवंताला धरायचं म्हणजे काय करायचं? आला प्रश्न पुन्हा. बरं, अशी काही वस्तू आहे किंवा एखाद्या माणसाला धरून आणला असं म्हणतात. बुवा तुकाराम भाऊची बायको एकदा म्हणाले, अहो काय काशीचं लग्न करीत नाही म्हणले तुम्ही. काशी माझ्या 2 पोरं होत्या ना, बरं का? तेव्हा याचं लग्न करीत नाही पोरीचं म्हणले तुम्ही. करतो म्हणाले. बाहेरचं ते पोरगा धरून आणला म्हणजे आज तुझं जावे. असं काय भगवंत धरून आणलाय बुवा? आहे तसाही आहे बरं का. पण
सत्पुरुष पाहिजे. आणि त्याला जर तुम्ही धरलात बरोबर आहे. अरे जाईल कुठे? कारण आहे सांगतो तुम्हाला, भगवंताला सुद्धा राहायला जागा कुठे आहे? मी सांगू का तुम्हाला, एखाद्या बाईचा नवरा मेलेला असावा, सून धड वागत नसावी, मुलाला आई नकोशी झाली असावी, आणि ती घरात जशी नायलाज म्हणून राहते तसा परमात्मा तुमच्या आमच्या हृदयात आहे. नायलाज म्हणून आहे. काय सांगू तुम्हाला. त्याच्या उलट नाथांचं बघा, अरे परमात्मा 12 वर्ष खपला. तुम्हाला असं वाटतं का हा एवढा महाज्ञानी पुरुष सगळ्या जगामध्ये परमात्मा ओळखलेला, आपल्या घरी परमात्मा काम करताना त्याने कळलं नसेल का? असं का वाटतं तुम्हाला? पण काय हे नाटक ते कसं नाटक? नाटक असते यात शंकाच नाही. बरं, म्हणून माझ्या म्हणण्यात हेतू काय, परमात्मा आपल्या जवळ जर राहायचा असेल खऱ्या अर्थानं, कसं आहे बघा, आपण आपल्या घरी आल्यावर कसं वाटतं? बरं वाटतं ना, आराम वाटतो ना. तेच तुम्ही दुसऱ्याच्या घरी किती तुम्हाला चांगलं केलं तरी बरं वाटतं का? नाही. ते असं आहे, एक गाय होती. त्या गाईला गावच्या राजेसाहेबांनी पूजना करता नेली, गोपूजना करता. पूजा बिजा झाली, सगळं झालं. आता राजाच्या घरी म्हणजे का गोठा काय, तो देवाणखान्यासारखा गोठा, तेव्हा सगळी पूजा बिजा झाली. पण सगळी काही दूध दिली ना तिथे, बरं का. तीच गाय दुसऱ्या दिवशी घरी आणल्यानंतर सगळी घाण, शेण पडलेलं, डास झालेले, तिथे मात्र आल्यावरती आराम केला, दूध द्यायला लागली. तसं भगवंताचं आहे, बरं का. भगवंताला बाह्योपचार मुश्किल आहे. सगळं पूजा अर्चा आहे, भजन पूजन आहे, वारी आहे, पारायण आहे, आणखी काय असेल ते सगळं आहे. पण जर प्रेम नसेल, खरं प्रेम नसेल तर परमात्मा की नाही समाधान देणार नाही. त्याच्या उलट प्रेम असेल तर गोपींच्या घरी जसा रमला तसा तो रमेल. काय जर सणाबाईचं असेल मला सांगा, काय तिच्या घरी असेल? अरे आधी तो नामदेव देईल जन्माचा, त्याच्या घरी मूळ करील. काय महिना पगार येत असेल राम जाणे. काय अलीकडे काय नुसतं भांडायला जनावेळेला काय एक आला तरी ते तसं केलं कोण आठव. पण ज्या घरी तो काम करीत असेल, तिला मदत करीत असेल, अगदी खरं आहे. तुम्ही ते काव्य समजू नका बरं. हा अनुभव आहे त्या लोकांचा की जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषी केशी, ही खरी गोष्ट आहे, शंकाच नाही आली. मग ते प्रेम पाहिजे, आणि ते प्रेम निर्माण व्हायला बुद्धी स्वच्छ पाहिजे. कारण आहे त्याच की परमात्मा आणि प्रकृती, पुरुष आणि प्रकृती म्हणजे परमात्माला अनात्माचा जो संसर्ग आहे प्रकृतीचा, त्याचे पहिलं जर लक्षण असेल तर बुद्धी आहे. महत ज्याला म्हणतात सांख्यामध्ये की प्रकृतीचं पहिलं निर्माण, फर्स्ट प्रॉडक्ट बुद्धी आहे. तेव्हा भगवंताला चिकटायला बाकीचं काही उपयोगी पडत नाही, बुद्धी उपयोगी पडते. म्हणून गीतेमध्ये ज्याला मिळालं त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे त्यांनी, किंवा स्थितधी सिद्धधी किम प्रभाषित, ज्याची बुद्धी भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाली ती आहे. म्हणून बुद्धीचं महत्व हे ध्यानात ठेवा आपण. मग आपले विचार कसे निघतात ते पाहावं. हे विचार कुठून निघतात? आपल्या वासनेतून निघतात. विचार याची वासना खोटी आहे म्हणतात, कारण बुद्धीतून विचार येणार आणि ही बुद्धी वासनेतून येणार. म्हणून सत्पुरुषाच्या संगतीमध्ये वृत्ती सुधारते याचा अर्थ असा की त्याची वासना स्वच्छ होते, आणि त्या वासनेतून निर्माण होणारी जी बुद्धी आहे ती शुद्ध बुद्धी होते, सात्विक बुद्धी होते. बरं, मी सांगितलं आपला आज मिश्रण आहे, आपल्यामध्ये सात्विक बुद्धी आहे, नाही कशी थोडीशी आहे, म्हणून आपल्याला भगवंत हवा असं तरी वाटतो. पण त्याच्या बरोबरच आपल्याला या जगाचं अतिशय प्रेम आहे. अनुभव येऊन सुद्धा पुन्हा मी आपल्याला ती ओवी सांगतो ज्ञानेश्वर महाराजांची.
अभयम सत्व संशुद्धी. ते सत्व म्हणजे बुद्धी असा अर्थ आहे तिथे. तेव्हा सत्व संशुद्धी म्हणजे काय, काय सांगू, ते तो पुरुष बोलतो काय, कसं बोलून गेलं बाबा पुन्हा ठेव, कोणत्या शाळेत शिकले होते कोणा ठेव होते काय बोलते. म्हणाले गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भरते सणी हानी लाभू न मनीचे. दृष्टांत असा घेतलाय, एका बाईचं नवऱ्यावरती अतिशय प्रेम होत आणि प्रेमाचं लक्षण आहे वियोग सहन न होणं. लक्षात ठेवा, आपल्याला भगवंताचं प्रेम आलं हे केव्हा पटेल, क्षणभर त्याचा वियोग झाला सहन होणार नाही. त्यात विस्मरणे परम व्याकुलता, नारदाचं सूत्र आहे ना, बरोबर आहे की त्याचा वियोग ही कल्पना सहन होणार नाही, म्हणून ही पतिव्रता. बरं का, तर म्हणाले नवरा काही कामाकरता गावाला गेला आणि गावाला गेला तर तेवढाही वियोग सहन होत नाही त्या बाईला. मग नवरा गावाला गेल्यानंतर त्या वियोगाच्या वेदनेमध्ये रात्रंदिवस त्याच चिंतन. आणि एका शायरने म्हटलंय तसं की म्हणाले तुझ्या मिलनापेक्षा तुझ्या विरहातच मला ठेव, कारण तुझा इंतजार, तुझी वाट पाहण्यातच माझा आनंद आहे. आपली याद आहे नाही, ठीक आहे. बरं का की त्या इंतजार म्हणजे वाट पाहणे मजा अशी आहे की तुझं चिंतन सारखंच राहतं आणि बरोबर वियोगाची चिंता. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, गावा गेल्या वल्लभू पतिव्रतेचा विराट शोभू. शोभ शब्द वापरलेला आहे, सही पडत नाही, सारखा नवरा नवरा चिंतन त्याचं आहे. का अतिशय आवड, अतिशय प्रेम, त्या प्रेमामध्ये ती चिंतन आहे. मग भरतेसनी हानी लाभ नमनी जेवी. काय तुम्ही जास्त प्रपंचात झालं, लक्षात जात नाही तसं म्हणाले तैसे सत स्वरूप रुचलेपणे. या बुद्धीला आत्मस्वरूप आवडतं. कसा शब्द घातलाय, रुचलेपणे, रुची, गोडी, आवड. आवडीने भावे हरिनाम घेसी, नाथांचा अभंग आहे ना, तुझी चिंता त्याशी तर सर्व आहे तेव्हा आवडीनं. तेव्हा म्हणाले तैसे सत्स्वरूप रुचलेपणे, आवडलं, अतिशय आवडलं. बुद्धीचे ऐसे अनन्य होणे, भेट झालेली नाही, विरक्षोभ आहे. नवरा गावाला गेलाय पण सारखं चिंतन आहे. तशी ही जी सात्विक बुद्धी आहे हिला त्या परमात्म्याची अतिशय आवड असल्यामुळे रात्रंदिवस चिंतन आहे. सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी गा म्हणे केशी अंका. काय आहे बघा, अरे ते दगडावरची रेग रेग म्हणतात ना, आणखी काय असतं, काय अनुभव बोलून गेले ज्ञानराज. म्हणजे त्या बुद्धीला दुसरा विषय चिंतनाला नाहीच नाही. मग सात्विक बुद्धी असेल तर ती आहे. आपलं जे मधून मधून चिंतन होतं ती थोडी रुची आहे या शंकाला, पण त्याच्या बरोबर तमोगुण आहे. तमोगुण म्हणजे बरोबर उलट. म्हणजे कसं आहे की प्रकृती त्याच्या उलट विकृती. बरं का, आपण म्हणतो ना हे विकृत आहे बुवा, इंग्लिश मध्ये याला परव्हर्स असं म्हणतात. तेव्हा विचाराच्या बाबतीमध्ये बुद्धीचं का विचार, एक सरळ विचार, तोच शून्यागंडू सरळू. गणपतीचं वर्णन केलंय त्यांनी ते. बरं का, म्हणजे विवेकवंतू सुविमलू असा शब्द घातलाय बघा. हा जो भगवंताचा विवेक आहे, आत्मानात्म विवेक, त्याची सोंड आहे त्या गणपतीची. तोच शून्यागंडू सरळू, वक्र नाही, सरळ म्हणजे स्ट्रेट थिंकिंग, म्हणजे कोणत्याही तर्कदोषापासून मुक्त असलेला विचार, फ्री फ्रॉम ऑल फॅलसीज, स्वच्छ विचार, तोच शून्यागंडू सरळू.
मग हा विवेकवंत म्हणणार. आणि त्याला विवेकवंतू सुविमलू, स्वच्छ आहे, पांढर नाही, त्या विचारात घोटाळा नाही, क्लॅरिटी, स्वच्छता आहे. आणि तो जो विवेक आहे हा सात्विक बुद्धीचा धर्म. मग हा विवेक जो करील त्याला आत्मस्वरूप इतकं पटेल की त्याच्याशिवाय तो चिंतनच करणार नाही. आणि ग्रंथांचं काम ते आहे की तो स्वच्छ विवेक जो आहे तो आपल्या समोर मांडायचा. आणि तो मांडल्यानंतर तो आत्मसात जो झाला तो आणखी काय मिळालं. त्याच्या बरोबर उलट विकृत म्हणजे परवश. म्हणजे शंका काढायची म्हणजे एक सांगतो तुम्हाला गंमत आहे आपली. आणि एक कीर्तनकार काही वेळेला इतक्या बाउंड्र्या मारतात की बरं का. एक कीर्तनकार होते, म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणाले अरे ज्ञानेश्वर महाराज लिहिता वाचता येत नव्हतं. मी जरा चक्राव म्हणतो खरं दिसते काय कसं काय म्हणले. काय म्हणले ते ज्ञानेश्वरी सांगितली लिहिली नाही म्हणाले त्याने. आहे की नाही लोक आहे की नाही बरोबर. हे आहे विकृत विचार आहे बरं का. जसं आता मला कल्पना नाही, काही पोलीस ऑफिसर असतात, कोणी समोर आहे त्या बदमाशाला धरूनच चालायचं बरं का. अरे तो खरं म्हणजे असं पाहिजे की तो चांगला आहे, तो वाईट आहे सिद्ध झाल्याशिवाय तो वाईट म्हणायचं नाही. त्याचा उलटा मामला बदमाशाचं धरून चालायचं. आधी तू चांगला आहे सिद्ध कर, नाही का. अशापैकी आहे ते. म्हणजे सांगण्यात हेतू काय की बुद्धी कशी पाहिजे, सरळ विचार करणारी पाहिजे. आणि बुद्धी बनते संगत, परिस्थिती आणि आपली मूळची अनुभवशी जी घेऊन आलो ती. काही लोकांची वाकडीच बुद्धी असते, आपण म्हणतो ना वाकडी बुद्धी म्हणून, तशी संशयी बुद्धी, वाकडी बुद्धी. किंवा विचार करायचा म्हणजे स्वार्थानेच विचार करायचा, दुसरा विचारच करायचा नाही, अशा तऱ्हेची बुद्धी. ही सगळी त्याची बुद्धी आहे. आता या बुद्धीची 3 लक्षणं आहेत. मग ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. पहिलं लक्षण जर असेल, आम्ही कोणाला मानित नाही बुवा बरं का, नाही कोणाच मानित नाही. म्हणजे काय की जी परंपरा आहे किंवा तुमची जी संस्कृती आहे किंवा जे थोर लोक होऊन गेले जगात विचारवंत, त्यांचं जे विचार आहेत हे मी मानत नाही. लोकांना हे कळत नाही. अलीकडे विशेष तरुण बिरुण हे लोक पोटे असतात ना, हे पोटे काय म्हणजे जुन्या लोकांना काय मानायचं आहे. आणि त्याला हे कळत नाही. मानवी समाजामध्ये परंपरेशिवाय चालू शकत नाही. आज सायन्सची केवढी परंपरा निर्माण झालेली आहे. किंबहुना ते सायन्स आणि मॉडर्न वर्ल्ड म्हणून याचा ग्रंथ आहे व्हाईटहेडचा, त्यात तो म्हणतो की तुम्ही एक सांभाळा की आपल्या धर्मामध्ये परंपरा इतकी घट्ट झाली की शेवटी त्या धर्माची गळचेपी होऊ लागली. तसं सायन्सची जर परंपरा अशी घट्ट झाली तर सायन्सची गळचेपी होऊ शकेल, हे तुम्ही सांभाळा. आणि सायन्सची परंपरा निर्माण झालीच आहे, यात शंकाच नाही. माझा मुद्दा सांगण्याचा निराळा आहे. माणूस कुठेही केव्हाही जन्माला येऊ, त्याला अनुवंशिकता असते ना, आई बापांचं काहीतरी घेऊन येतो ना तो, तसं प्रत्येक समाजाला परंपरा ही त्याची अनुवंशिकता आहे. त्याशिवाय समाज जगू शकत नाही. मग परंपरा तुम्ही घेऊन आला, अनुवंशिकता घेऊन आला, त्या अनुवंशिकतेला विचाराने, तुमच्या विचाराने आणि परिस्थितीने तुम्ही वळण देता. याप्रमाणे तुमच्या या परंपरेला तुम्ही तुमच्या नव्या परिस्थितीप्रमाणे वळण देणे हे तुमचं काम आहे. परिस्थिती मानितच नाही म्हणणं म्हणजे परवर्ष आहे, विकृत आहे. पण असा विकृत विचार हा तामसिक बुद्धीचा आहे, आम्ही नाही मानित राहणार. म्हणजे उदाहरण असं एका विनोद आहे का, याच्यामध्ये एक दिवस सकाळी उठल्याबरोबर अंतरात बेटी म्हणतात तसं घ्यायचं. त्याची दात खराब झाली. दात खराब झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले काय तुम्ही सकाळी तोंड न धुता चहा पिता म्हणले. मग तो म्हणला की तोंड न धुता चहा प्यायला पाहिजे, न प्यायला हा काय नियम आहे. मग म्हणाले दात खराब झाले तुमचे. म्हणजे उठल्यानंतर चूळ भरून तुम्ही प्या, मी त्याबद्दल म्हणत नाही. चहाच्या बद्दल काही बोलणं म्हणजे पतिव्रतेला नावं ठेवण्यासारखं.
आणि परंपरा परंपरा तरी कशी निर्माण होते? जीवनाच्या अनुभवानेच परंपरा निर्माण होते ना. असं काय करता? जर जीवनाच्या अनुभवाने परंपरा निर्माण होते तर ती सगळी नाहीशी करणं हा नाही न्याय आहे, वेळासारखंच आहे. मग मी काय सगळी संस्कृती पहिल्यापासून तुम्ही सुरू करणार का? नाही, माणसाचा अनुभव काही आहेच ना. याचाच की नाही पर्याय म्हणून आपल्या भारतामध्ये वेदांची जी परंपरा आहे ती परंपरा नाहीशी करणं किंवा आम्ही मानित नाही म्हणणं हा संतांचा अर्थ आहे. वेद न मानणं म्हणजे काय? ते यजुर्वेद ऋग्वेद न मानणं नव्हे, तर जी सांस्कृतिक परंपरा आलेली आहे अध्यात्माच्या बाबतीमध्ये विशेषतः ती आम्ही मानित नाही म्हणणं म्हणजे वेडेपणा, हा त्याचा अर्थ. विशेषतः आपल्या संबंधामध्ये वेद म्हणजे उपनिषद धरून चाला आपण, हे न मानणं म्हणजे वेड्यासारखं आहे. का असं आहे? तर मानवी जीवन कसं आहे बघा. मानवी जीवन असं गुंतागुंतीचं आहे. त्यात काय गोष्टी आहेत? 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट असेल तर नियती म्हणून काहीतरी आहे. नियती याचा अर्थ काय? की आपण ज्या ठिकाणी जन्माला येणं, याला इंग्लिश मध्ये डेस्टिनी असं म्हणतात. ज्या ठिकाणी जन्माला येणं, ज्या परिस्थितीत जन्माला येणं, परिस्थिती म्हणजे राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या परिस्थितीचा आपल्यावरती परिणाम झालेला असतो. किंवा त्याचबरोबर आपण ज्या संगतीमध्ये वाढतो, ज्या कुटुंबात वाढतो, या सगळ्यांचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. हे आपल्या हातात नसतं. एक उदाहरण घ्या, 1-2 उदाहरण देतो आपल्याला. प्लेटोचं एक वाक्य आहे, आता हे 2-2,500 वर्षापूर्वीच. तो ग्रीक होता आणि त्यावेळेला जंगली लोक पुष्कळ होते, जसं ते आदिवासी वगैरे आले होते किंवा पठाण वगैरे लोक आहेत ना इकडे, बलुची असे बरं का, म्हणजे या ट्राईब्स किंवा आफ्रिकेमध्ये आहे तसं बार्बेरियन्स त्याला म्हणायचं. बरोबर ज्याला संस्कृतात म्हणतात. प्लेटो काय म्हणाला की मी जंगली न जन्माला येता ग्रीक जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. आय एम फॉर्च्युनेट that I am born a Greek and not a barbarian. पुढे म्हणाला मी अधिक भाग्यवान आहे की मी स्त्री म्हणून जन्माला आलो नाही, मी पुरुष म्हणून जन्माला आलो. आय एम मोर फॉर्च्युनेट that I am born a man and not a woman. सांगतोय सार्थ. पुढे म्हणाला मी सगळ्यात भाग्यवान आहे कारण सॉक्रेटिस ज्या काळात राहिला त्या काळात मी जन्माला आलो. आय एम मोस्ट फॉर्च्युनेट that I am born in the time of Socrates. कारण त्याचा गुरु तो, त्याला 9 वर्ष सहवास झाला. आता हे जे आहे की मी स्त्री नव्हता पुरुष जन्माला आलो, हा त्या काळचा परिणाम. ग्रीक लोकांमध्ये स्त्रियांना मुळे स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना लोकांमध्ये फिरण्याची परवानगी नसे. फक्त या नायकिणी किंवा नाचणाऱ्या ज्या स्त्रिया असत त्यांना इथे म्हणत, त्या फक्त लोकांमध्ये हे असत. बाकीच्या स्त्रियांना रीणना हे नसे, परवानगी नसे. म्हणून प्लेटो हे बोलला. माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला की आपण जर स्त्री म्हणून जन्माला आलो तर एकदम आपल्या जीवनामध्ये फरक, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये या नियतीचा अंमल हा असा चालतो. तुम्ही महागाईच्या जन्माला आलात, परिस्थिती अशी. स्वस्ताईच्या काळात जन्माला आला. तुम्ही पाहताना ते काही लोक आमचे लहानपणी सांगायचे तुम्हाला लोणी पाहायला मिळून इतकं आम्ही लोणी खाल्लंय म्हणायची. आणि त्याची गंमत होती, त्यांचे वडील स्टेशन मास्तर होते तेव्हा ते लोक जे आणायचे पार्सल लोण्याचे त्यात थोडं यायला मिळायचं म्हणून याने पुष्कळ खाल्लं. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की हे बघा ही नियती. का तुम्ही स्त्री किंवा पुरुष पण जन्माला आला? खरंच तुम्ही मला सांगा, अगदी चेष्टा करीत नाहीये मी, तुम्ही आम्ही स्त्रिया म्हणून जन्माला आलो असतो आणि हे सगळे पुरुष म्हणून जन्माला आले असते का? हो कल्पना करता का नाही काय झालं असते असं नाही? हा किती विचित्र. का आपण स्त्री आणि पुरुष म्हणून जन्माला आलो? नियती, डेस्टिनी. बरं का, हा पहिला प्रधान भाग. ही नियती आहे सोबत जगाला लागू.
संबंध विश्वाला लागू आहे, जगाला नव्हे. ही नियती लागू आहे. ही नियती जेव्हा व्यक्तीच्या जीवनात व्यक्त होते त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि प्रत्येक माणसाचं ठरलेलं आहे. तुम्ही पहा, त्याच्या हातात नाही, ते घडायचंच तसं. उदाहरणार्थ घ्या, समजा तुमच्या घरातलं कुणी आजारी पडलं, आणखी उत्तम दवाखान्यात न्यायचं म्हणून काय मला नाही, ते कुठे जसलोक म्हणा, काय ते ब्रिज कॅन्डी म्हणा, आणखी म्हणा, जिथे दिवसाला काही 300-400-500 घेतात, पैशावरती ते यायचं मोठे पण डॉक्टर त्या दवाखान्याचं. पण तुमचं प्रारंभच ठीक नसेल तर कसा मृत्यू आहे तुम्हाला सांगा. नाही, इथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काही मृत्यू पाहिले म्हणजे बुद्धी थक्क होऊन जाते. काय प्रकार हा? याचं कारण काय? त्याचं प्रारब्ध बरं का. माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध म्हणून फार जबरदस्त ही आहे.